मित्रांनो, आजचा विषय प्रामुख्याने जरी ठाण्याचा असला, तरी देखील आता सरांशी गप्पा मारल्या, की साधारणतः काय आज आपलं बोलणं होणार आहे. तर माझ्या असं लक्षात आलं, की हे प्रातिनिधिक आहे. जे ठाण्यात घडतंय, ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात कमी जास्त प्रमाणामध्ये तसंच घडतंय. सगळीकडे त्याचे झेरॉक्स चालू आहेत. त्यामुळे आम्ही आज बोलताना जरी तुम्हाला असं वाटलं, "अरे, आज ठाण्यावर आहे का?" तर नाही. तुम्ही तुमची जी महापालिका आहे, 29 महापालिका आहेत ना, त्या 29 महापालिकांमध्ये याचीच वेगवेगळी व्हर्जन चालू आहे. म्हणजे ते एकच पिक्चर कसा तामिळमध्ये, तेलुगूमध्ये वगैरे असतं, बरोबर. तसं एकच पिक्चर आहे. जो ठाण्यात आम्ही लावतोय, तोच सगळीकडे आहे. तर आज परत असं आहे की अथॉरिटी म्हणून सरांनी प्रचंड सर्व्हे केलाय, अभ्यास केलाय आणि ते सगळं चित्र असं प्रातिनिधिक आता जे सांगत होते, त्यांना म्हटलं, "सर आता थांबा. आता आपण डायरेक्ट बोलूया लोकांशी आणि त्यांना सांगूया की आज जे तुम्ही ठाण्याचं ऐकता, ते एक 19-20 एवढे नाही, सगळ्या महाराष्ट्राचं चित्र आहे." सर. अनिलजी, हे आपण सुरू करायच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात, मोठे भाऊ आहात आमचे, म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आता जे आज या विषयावर बोलणार आहोत आणि त्याच्याबद्दल बोलताना बरेचदा काही माणसं असे उसासे टाकून मला बोलतात की काय करणार, कलियुग आहे बाबा. तर आता कलियुग आहे बाबा बोलताना म्हणजे ह्याच्या आधी कुठचं होतं तर सतयुग होतं. त्याच्या आधी कुठची युग होती मला तर आठवत नाहीयेत. पण वगैरे. पण आज जे चित्र घडतंय ते जे लोक उसासे टाकून बोलतात की कलियुग आहे बाबा, म्हणजे काय की सतयुगामध्ये असं घडायचं नाही. तर आपण जर का इतिहास तपासला आपला, खास करून भारताचा, तर रामायण जेव्हा होतं झालेलं तेव्हा पण हेच घडलं होतं. महाभारत झालं तेव्हा पण हेच घडलं होतं. तर त्यामुळे मग कसलं कलियुग आणि कसलं काय, म्हणजे रामायण आणि महाभारत सर्व युगात हेच आहे. युगानुयुगे म्हणजे मग हेच ह्याला चाललंय. आपण माणसाची वृत्ती म्हणायची का स्वार्थीपणा म्हणायचा का काय म्हणायचं? बरं. थोडस आम्हाला त्याबद्दल सांगा. नाही. माझं तर म्हणायचं आदिमानवापासून ही जनावराची जी वृत्ती आपण जनावरातून डेव्हलप होत आलो ना, ती अजून माणसातला पशु गेलेला नाहीये. अजूनही माणसातला पशु जागा आहे आणि तो निवडणुकीत जास्त जागा होतो. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, सर. आज बोलत असताना ना, इस्पारी उस्पार वगैरे म्हणजे बिनधास्त तुम्ही नावं घेऊन बोला. मला लोकं सांगतात, की "अनिलजी, तुमचं वैशिष्ट्य आहे, नावं घेऊन तुम्ही सगळं एक्सपोज करताय." नेने सरांना पण सांगा. ते असं नाही म्हणायचं, की एक माणूस, तो माणूस वगैरे, वगैरे. हा माणूस, हा सूर्य, हा जयद्रथ आणि बाकी मी काय आता त्याची रिपरकेशन होतील ते मी बघतो. मी आता आज बोलताना नावं घेतो. फक्त एक जबाबदारी माझी आहे एक तुम्हाला सूट मला तुम्ही समजलं द्यायला नाही. पाहिजे की जो अफेक्टेड किंवा जो व्हिक्टीम असणार आहे, मी त्याचं नाव घेईन. कोण करतंय अरे हे त्याचं आपण पण आहे. लोकांना नाही, हे काय आहे ते- ते IQ आहे. सर, ते लोकांच्या नायक इमॅजिनेशन मध्ये आपण सोडून देऊ आपण. नायिकेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या विलनला पण नाव जिथे शक्य आहे तुम्हाला घ्या. मी प्रोटेक्शन देतो तुम्हाला. बरं, तुम्ही काळजी करू नका. चला सुरू. अनिलजी, 2 दिवसापूर्वी एक काय म्हणतो हिंदी सिनेमा स्टाईल घटना घडली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. अंबरनाथला, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती असेल, अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या 27 नगरसेवक नगरपालिकेमध्ये निवडून आले होते आणि तिथे 60 जणांची नगरपालिका आहे अंबरनाथमध्ये. तर 31 हा मध्यच्या पुढे एक अशी 31 ही संख्या जर का तुम्हाला सत्ता तिथे पाहिजे असेल तर तुम्हाला ती मिळवायला लागते. अच्छा, ह्यामध्ये कसं आहे, तिथे नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष जो आहे तर त्याचं डायरेक्ट इलेक्शन होतं आणि त्या डायरेक्ट इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीचा मला वाटतं तेजस्विनी, काय त्यांचं आडनाव आठवत नाहीये, त्या निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेचा पराभव केला. तो शिवसेनेला पहिला थोडा धक्का होता आणि काही लोक म्हणतात निसट्टा विजय होता वगैरे, पण विजय हा विजय असतो, पराजय हा पराजय असतो. तो 1 मतांनी असो, 1 लाख मतांनी असो, 1000 मतांनी असो. त्यानंतर नगरसेवकांमध्ये शिवसेना ती नगरपालिका आपल्या हातात ठेवू शकेल असं एक चित्र होतं, कारण की 27 त्यांना अगदी 4च जण पाहिजे होते. सेकंड बेस्ट पार्टी ही भारतीय जनता पार्टी होती, त्यांना मिळालेले 14, मग काँग्रेसला मिळालेले 12 आणि राष्ट्रवादीला मिळालेले 4, अजितदादा गटाला, आणि 2 जागा अपक्षांना मिळालेल्या. तर सर्वांना अनपेक्षितपणे भारतीय जनता पार्टीने या
इतर जे लोक होते, काँग्रेसचे काँग्रेसचे 12, राष्ट्रवादीचे 4 आणि अपक्ष 2 यांची मोठ बांधली आणि स्वतः सत्ता तिथे काबीज केली. आणि शिवसेनेचे 27 लोक प्रचंड संतापलेले होते. त्यांना वाटलं होतं की इतकी वर्ष असं भारतीय जनता पार्टीला आपल्याबरोबर फरफटत यावंच लागतंय. तर जे मोदी नेहमी म्हणतात हे नया भारत आहे, किंवा देवेंद्र फडणवीस म्हणतात ही नवी भाजप आहे, तर ही नवी भाजपा काय आहे ती त्यांना आता कळली की त्यांनी शिवसेनेला आयसोलेट करून बाकी 4 माणसांची गरज असताना एवढं, आणि 14 असलेल्या माणसांनी केलंय ते करून घेतलं. मग याच्या आधी भारतीय जनता पार्टीने असं गोव्यात केलेलं होतं, तुम्हाला आठवत हो. असेल 2017 मध्ये, जेव्हा नितीन गडकरी तिथे गेले आणि काँग्रेसच्या तोंडातला अक्षरशः घास काढून घेतला त्यांनी आणि आपली सत्ता स्थापन केली, आणि ती आज तागायत तिथे राहिली म्हणजे ह्याच्यामध्ये. तर हे महापालिकेचं हे झालं अंबरनाथ महापालिकेमध्ये. त्या शिवसेनेमध्ये आणि खास करून एकनाथ शिंदे पण प्रचंड संतापले होते. पण त्यांची थोडीशी आता परिस्थिती अशी आहे की सहन होत नाही आणि सांगता येत नाही म्हणतात, जे जावाई डॉक्टर असल्यामुळे. तर तसं त्यांची अवस्था आली आहे, ते काय जास्त रिॲक्ट होऊ शकत नाही. पण याला जोडून आपली मुलाखत होती आपल्या चॅनेलची, ते दुसरी एक कारण ठरलंय. तुम्ही अविनाश जाधवची मुलाखत घेतली होती आणि अविनाश जाधव तुम्हाला म्हणाला होता की जर का त्यांना आणि राष्ट्रवादी तुतारीला बऱ्यापैकी जागा आल्या, म्हणजे 20-20 जरी जागा मिळाल्या, तर ते भारतीय जनता पार्टीचा महापौरांना सपोर्ट करतील ठाण्यामध्ये. हो, आणि शिंदेना बाजूला, आणि त्यांना शिवसेनेला बाजूला ठेवतील. या 2 घटनांमुळे शिवसैनिक प्रचंड डिस्टर्ब आहेत. आणि उलट अविनाशनी, माझं पर्सनल मत आहे, अविनाशनी हे बोलायला नको होतं. त्यांना जे काय करायचं त्यांनी करून दाखवायला वरती ऐकलं ते खालती बोललं. हा, ते जे काय ऐकलं असेल तर ते इथे येऊन त्यांनी थोडं प्रॉब्लेम काय झाला, त्यांनी ते प्रिएम्प्ट केलंय. म्हणजे त्यांनी सैनिकांना आगाऊ सूचना देऊन टाकल्यासारखं केलंय, सावध केलंय. आणि आता शिवसेना जी ठाण्यामध्ये आहे ती असा प्रयत्न करेल, सगळा प्रयत्न करेल, आणि त्याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे गेल्या 2 दिवसापासून, असं मला समजलंय की ते काहीही करून भारतीय जनता पार्टीच्या जास्त जागा ठाण्यामध्ये येऊ नयेत असा ते प्रयत्न करतील, जेणेकरून भारतीय जनता पार्टीला असा चान्स मिळावा की त्यांनी एक अंबरनाथ ठाण्यामध्ये रिपीट करावी. आता हे माझं वैयक्तिक मत आहे. हे अविनाश जाधवांनी जरा बोलताना काय विचार झालं, त्याने ते ऐकलं आणि त्याला असं वाटलं की हा मुद्दा महत्वाचा आहे आणि हा धक्का देणार आहे, मी बोललं पाहिजे म्हणून तो बोलला. आणि माझं त्याचं नातं एक दोस्तीचं असल्यामुळे माझ्याकडे तो बोलला. बरोबर आहे. त्याच दिवशी त्यांनी लोकसत्तेला मुलाखत दिली, त्यात नाही बोलला, तो माझ्याकडे बोलला. नाही, पण तुमचं चॅनल इतकं प्रसिद्ध आहे, इतके व्ह्युअर्स आहेत, पोहोचला तो सगळीकडे, लाखाच्या पुढे व्ह्युअर्स आहेत, तर तिथे त्यांनी बोलल्यामुळे तो विषय एकदम ओपन झाला त्या ह्याच्यामध्ये. आणि आता आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे, बघा मित्रांनो, ठाणं जसे थत्ते साहेब सुरुवातीला म्हणाले की आजचा विषय प्रातिनिधिक आहे. जे ठाण्यात घडतंय ते अख्ख्या महाराष्ट्रात घडतंय. आणि तुम्ही फक्त व्यक्ती बदला. मी ठाण्याचे वॉर्ड बोलतोय, तर तुमच्या इथले वॉर्ड नजरेसमोर आणा, तुमच्या इथल्या व्यक्ती नजरेसमोर आणा आणि तिथे काय घडतंय याची माहिती घ्या. जे ठाण्यात घडतंय ते महाराष्ट्रातल्या 29 जिल्ह्यामध्ये सगळीकडे, जिथे जिथे महापालिका आहेत तिथे सगळीकडे घडत असणारच. मित्रांनो, म्हणायला तर युत्या आहेत, महायुती आहे. आता त्या महायुतीमध्ये अजितदादा वेगळे आहेत. ह्या विषयावर आपण सखोल 2-4 दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये बोललो होतो, तर ते रिपीट नाही करत. तसंच महाविकास आघाडी आहे, पण त्यामध्ये काँग्रेस नाही आहे, ती वेगळी लढती आहे. तर काँग्रेसनी बहुजन वंचित आघाडीला एकत्र घेतलेलं आहे. अजितदादा आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी कुठेतरी एकत्र लढतीये. अशी विविध परम्युटेशन कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि काय होतं मित्रांनो, प्रत्येक जण जसा निवडणूक जवळ येत राहते त्याला प्रत्येक जणामध्ये, प्रत्येक उमेदवार, मग तो कितीही जिंकणार असं खात्रीलायकपणे म्हणत असले लोक, तरी त्याच्या मनातली एक इन्सिक्युअर भावना जी असते, इनसिक्युरिटी म्हणतो, धाकधूक, ती त्याला छळत असते, त्रास देत असते. आणि जेव्हा कुठून काही मेसेजेस येतात, काही सर्वेज येतात किंवा काही व्हॉट्सअपचे मेसेज येतात, तो डिस्टर्ब होतो. आणि मग तो आपली यंत्रणा कामाला लावतो की आपली सीट काही करून आपण सिक्युअर केली पाहिजे. आणि त्यामुळे झालंय काय, युत्या, आघाड्या, परम्युटेशन कॉम्बिनेशन जी काय जिथे जिथे आहेत, त्या सगळीकडे ज्या युतीमध्ये जी माणसं आहेत
त्यांना पण आणि समोरच्या आघाड्यांमध्ये जी कोणी माणसं आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला वाटतंय त्याला आपल्या बरोबर हा मनुष्य आहे, पण तो खरंच आपल्यासाठी काम करतोय की नाही, ही त्याच्या मनात पहिली भावना येते. दुसरं, हा मनुष्य आतून दुसऱ्याची हात मिळवणी तर केली नसेल की आणि केली असेल तर मग मला काय केलं पाहिजे, मला समोरच्याकडनं त्यांच्यातला कुठचा तरी लूप होल शोधून काढला पाहिजे. तिसरं, चुकून माखून मी हारलो, जे मी हारणार नाहीच आहे हे प्रत्येकाला सांगत असतो, प्रत्येक स्वतःला, पण चुकून मी हारलो तर माझं वजन किती कमी होईल आणि ह्याचं वजन किती वाढेल, मग ते थांबवण्यासाठी मला काय केलं पाहिजे, असे वेगवेगळे विचार सगळ्या उमेदवारांच्या डोक्यात येतात. झालं की करिअर खतम होतं. करिअर खतम होतं. 5 वर्ष तुम्ही मागे जाता एकदम त्याच्यामध्ये. आणि हे सगळे प्रश्न प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक पॅनेलमध्ये सतावतायत आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी हे हातपाय मारतायत आणि हातपाय कसेही मारतायत. आता हातपाय कसे मारतायत तर तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे, ज्या विषयावर आम्ही आता चर्चा सुरू केली तिथून सुरू करू आपण. आणि त्या युतीमध्ये बेबनाव निर्माण झालाय अंबरनाथमुळे समजा. तर तो जो बेबनाव निर्माण झाला आहे तर शिवसैनिकांना, आणि हे मी स्पष्टपणे बोलतोय काही भीडभाड न ठेवता, कारण मी जे बोलतोय ते खोटं बोलत नाहीये, हे वास्तव आहे. शिवसेनेवाल्या लोकांना असं नक्की वाटत असणार की ह्याचं उट्ट आपण कुठेतरी काढलं पाहिजे, अमरनाथचं. ह्याचा रिव्हेंज इंग्लिशमध्ये म्हणतात तर रिव्हेंज आपण घेतला पाहिजे. आम्हाला त्यांनी फार टेकन फॉर ग्रँटेड केलं, आता आपण त्यांना इंगा दाखवला पाहिजे, धडा शिकवला पाहिजे. तर मग काय हे करत असतील तर शिवसैनिक आता इलेक्शन व्हायचंय. ठाण्यात शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना, तो एक उभाट आहे सर शिवसेनेबद्दल. मी शिवसेनेबद्दल बोलतोय, एकनाथ शिंदे. ते काय करू शकतात तर ते काय करू शकतात म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आपल्या सोबतचे जे उमेदवार आहेत पॅनेलमधले त्यांना जे 40 जागा दिलेल्या आहेत आपण, त्यातल्या जितक्या जागा पाडता येतील आपल्याला तितक्या जागा आपण पाडाव्यात याच्या प्रयत्नात शिवसैनिक लागलेले आहेत. मी तेच म्हणणार होतो. आता तुम्ही मगाशी माझ्याशी बोलताना म्हणाल लागलेत कामाला भाजपवाल्यांना पाडायला. सिमिलरली भाजप पण काय स्वस्त बसणार नाहीये, कारण की हे नई भाजप आहे, जसे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात. आता त्या नया भाजपचे ठाण्यामध्ये किती ताकद आहे त्याच्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, पण भारतीय जनता पार्टी सुद्धा हे प्रयत्न करेल, शिवसेना शिंदे गटाचे जिथे जिथे व्हल्नरेबल उमेदवार असतील तिथे ते आपण पाडायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे काय की वरून जरी झाली आहे युती तरी प्रत्येकाच्या हातात आहे सुरी. आणि अशा आवेशाने त्यांची सगळ्यांची कॅम्पेन चाललेली आहे. आता ह्यामध्ये काय काय होतंय तुम्हाला गंमत सांगतो. दिवसभर सगळे गळ्यात गळे घालून सगळीकडे जाऊन प्रेमाने लोकांसमोर हात जोडून आम्हा सगळ्यांना एकत्र मत द्या वगैरे करतात. त्यांचं हे 4 जणांचं पॅनेल सगळीकडे सगळ्याच पक्षांचं जे फिरतंय ते गेल्यानंतर थोड्या वेळाने किंवा त्या काही कालांतराने त्या उमेदवारांचे त्या पॅनेल मधल्यांची एकटी माणसं येतात आणि लोकांना येऊन सांगतायत की तुम्ही बाकीच्यांच्या मध्ये चॉईस करा, पण आमच्या उमेदवाराला नक्की निवडून द्या. तुम्ही बाकीच्यांमध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चॉईस करू शकता. दोनदा प्रचार होतोय त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर दिवसभराचा प्रचार 10 वाजता रात्री संपला की रात्री 12-12:30 नंतर खरा प्रचार किंवा खऱ्या स्ट्रॅटेजीची सुरुवात होती. मीटिंग सुरू आहेत. रात्री 12:30 नंतर छुप्या मीटिंग होतात. काही मीटिंग्स कुठल्या तरी अशा ठिकाणी होतात जी कोणाला खरी वाटणार नाहीत. मी तुम्हाला 2-3 ठिकाणं सांगितली त्यामध्ये मला बोलवण्यात आलं होतं. तर अशा मीटिंग सगळीकडे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर सगळीकडे अशा मीटिंग सुरू असणार. तुम्ही मी तुम्हाला एक हिंट देतो. तुम्ही कधी मध्यरात्री मित्र सहज म्हणून गाडी काढा आणि आपापल्या ठिकाणी हायवेवरनं जात राहा. तुम्हाला कुठे ना कुठे काही गाड्या उभ्या असलेल्या असतील, काही लोकांचे घोळके उभे असलेले असतील. समजायचं सरांची परवा रात्री एक मीटिंग ऐरोली ब्रिजवर होती 1:30 वाजता. ती 2:30 पर्यंत चालली आणि 2:30 वाजता दुसरी गाडी येऊन त्यांना दुसरीकडे एका स्मशानभूमीजवळ घेऊन गेले. तर या सगळ्या मीटिंग अशा सगळीकडे चालू असतील आणि हे
आपलं कुतूहल शमवण्यासाठी किंवा आपल्या माहितीसाठी किंवा एक अशीच गंमत म्हणून बघण्यासारखं दृश्य असतं. तुमची गाडी येताना दिसली किंवा कुठची गाडी येताना दिसली की सगळे एकदम स्तब्ध होतात, चुपचाप हे होतात किंवा आजूबाजूला आडोशाला जाण्याचा प्रयत्न करतात. गाड्या गेल्या की मग पुन्हा त्यांचं सुरू होतं. आणि यांचे मग वेगवेगळे फॉर्म्युला असतात. 4 जणांचं पॅनल आहे मित्रांनो. तर एक फॉर्म्युला असतो, आमचे 3 तुमचा 1. म्हणजे तुमच्यातला एक जो मनुष्य असतो, जो ह्या तिघांना अप्रोच करतो की तुमच्यात माझ्यासमोर हा मनुष्य उभा आहे, तर त्याला तुम्ही पाडायला मला मदत करा. मी माझ्याकडली जी काय मतं आहेत ती तुमच्या 3 लोकांना द्यायला सांगतो आणि तुमच्या तिघांची मतं तुम्ही मला द्यायला सांगा. ही एक पहिली स्ट्रॅटेजी. दुसरं कॉमन हे आहे की तुमचे 2 आमचे 2, 4 आहेत ना, तर चला आपण दोघांमध्ये कॉम्प्रो करू आणि मग समोरच्यांना मतं आपण एकमेकांना ट्रान्सफर करू आणि पाडण्याचा प्रयत्न करू. आता शेवटचं कसं आहे, यामध्ये पैशाच्या कमिटमेंट्स असतात. काही लोक म्हणतात, समजा ठीक आहे आम्ही तुम्हाला आमची मतं देऊ, पण आम्हाला त्याचा काय फायदा? ठीक आहे, आमचा उमेदवार हरणार आहे, तुमचा उमेदवार जिंकून येईल, तर आम्ही मतं ट्रान्सफर करू. मग ते समोरनं पैशाच्या कमिटमेंट्स केले जातात की पर माणूस तुम्हाला किती पैसे पाहिजे, त्याचं आम्हाला एक बजेट द्या, आम्ही त्या बजेटाप्रमाणे तुम्हाला पैसे आणून देऊ. साधारण काय मार्केट चाललंय? नाही, अशी जी डील्स केली जातात, म्हणजे लोक जे येतात आणि बल्कमध्ये डील करतात की आम्ही तुम्हाला एका वेळेला 100 मतं 200 मतं आणून देऊ, तर ते म्हणजे काही लाखात जातात ते सगळी बजेट त्यांची जी काय आहे ते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला हा मोठा गौस्फोट आपला आहे. मी ठाण्यामधले काही वॉर्ड सांगणार आहे ज्याची मला माहिती मिळालेली आहे. आणि मी असं आहे, तुम्ही कोणी मला जर का विचारलं आत्ता की हे कशावरनं होणार आहे, तर कशावरनं होणार आहे जर मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. झाल्यावरती तुम्हाला जे काय व्हायचं असेल ते कळेल. आणि मी तुम्हाला तब्बल 6 दिवस आधी सांगतोय. त्यामुळे ज्यांची नावं याच्यामध्ये आहेत ते लोक जर का सावध झाले आणि त्यांनी करेक्टिव्ह ऍक्शन जर का उचलली तर लोकांना फरक पडू शकतो. जे काय भारतीय जनता पार्टीमध्ये माझे काही मित्र होते त्यांना मी ही यादी, जिथे भारतीय जनता पार्टी इन्व्हॉल्ड आहे, ती यादी दिली होती. आणि मला असं कळलंय की कालच रवींद्र चव्हाण त्यांचे येऊन गेले ठाण्यामध्ये आणि त्यांनी आपल्या सगळ्या पॅनेल्स जी काय आहेत त्या लोकांना बोलवून त्यांना तंबी दिली आहे की आपले 4ही माणसं एकत्रितपणे निवडून आली पाहिजेत आणि ही जबाबदारी तो पॅनेलचा जो प्रमुख असेल तर त्याच्याकडे त्यांनी सोपवलेली आहे. आपण वॉर्ड मी तुम्हाला सांगतो. अगेन प्रातिनिधिक आहेत. महाराष्ट्रामध्ये आपला व्हिडिओ बघणाऱ्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचे वॉर्ड आणि तुमच्या इथली माणसं समोरासमोर आणा. परिस्थिती बहुतांशी हीच असणार आहे. तर वॉर्ड मध्ये ठाण्याचं बोलायचं झालं तर वॉर्ड नंबर 1 जो आहे, जो ओळा वगैरे जो एरिया आहे, कासार बडवली वगैरे सगळं, तर तिथे टार्गेट भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना हरवायचं, काही पण करून त्यांना पाडायचं, हे टार्गेट आहे. वॉर्ड नंबर 3 जो आहे, हे याच्यामध्ये हे टार्गेट कुणाचं आहे ते पण लक्षात घ्या. हे शिवसेना आणि बीजेपीच मुख्यतः आम्ही सांगतोय, कारण की बाकी पिक्चर मध्ये नाहीच. बाकी लोक पिक्चर मध्ये नसल्यामुळे कोण कोणाच्या पाडणार आहे, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे कोणाकोणाचे पाडणार आहेत याची ही यादी आहे. आणि मग त्यांच्या ज्या अरेंजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये इतर जे समोरचे पार्ट्या आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आहे, उबाटा आहे, तर त्यांच्याशी त्यांचे अंडरस्टँडिंग आपापल्या ठिकाणी लोकल लेव्हलला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यांची मतं आपल्याकडे घेऊन आपल्या इथली ह्याची मतं कमी करून याला पाडता येईल का, असं ते सगळं चित्र असतं. फडणवीस वगैरे जे म्हणत होते की स्थानिक पातळीवर काही नेते पुढाकार घेऊ शकतात, तो असं घेतला. तो सगळ्या जण असे घेत आहेत. आता 3 नंबरचे जे पॅनेल आहे, तर 3 नंबरचं झालं तुमचं. तिथे भाजपसाठी भाजप टार्गेट आहेत. 3 नंबरचं पॅनेल जे आहे तिथे मीनाक्षी शिंदे आणि तो त्यांचा जो वायचळ यांना, वायचळना आधी शिवसेनेने निलंबित केलं, मग तिकीट दिलं, जेव्हा मीनाक्षी शिंदेनी बंड केलं, ही सगळी पार्श्वभूमी आहे. तिथे भूषण भोईर हा देवराम भोईरांचा मुलगा, जो आधी स्थानिक नगरसेवक होता, त्याचा तिकीट नाकारलं, तर त्यांनी एक आपलं स्वतःचा पॅनेल बनवलेलं आहे. आणि 3 नंबरच्या पॅनेलमध्ये टार्गेट शिवसेना आहे. शिवसेनेचे जे काय पाडता येतील असा देखील त्यांचा प्रयत्न झालेला आहे. वायचळ आणि मीनाक्षी शिंदे टार्गेट आहेत. मग त्यांचं पॅनेल टार्गेट आहे. मीनाक्षी शिंदेला पाडणं जरा कठीण आहे, त्यामुळे मग इतर जे वीक असतील तर ते वीक लोकांना टार्गेट नॉर्मली अशामध्ये करतात. नंतर 9 नंबरचं पॅनेल जे आहे ते कळवा ब्रिजच्या पलीकडे, म्हणजे ऍक्च्युली आपल्या इथे
जे वॉर्ड घेतात तर ते असे राऊंड सिस्टीमनी घेतले जातात साधारणपणे. तर त्यामुळे जरी 9 नंबरचा वॉर्ड जो आहे तो कळव्यात जातो टेक्निकली, तरी पण त्याचा नंबर 9 आहे, म्हणजे 8 नंबर बाळकूम आहे, तर त्याच्यानंतर 9 नंबर तो कळव्याचा येतो आणि मग 10 नंबर पुन्हा इथे साकेतपासून सुरू होतो. तर त्या तिथे पण टार्गेट शिवसेना आहे आणि तिथे शिवसेनेच्या प्रामुख्याने आव्हान आहे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचं. तर तिथे शिवसेनेचे उमेदवारांना टार्गेट केलं जात आहे, इतरांना एकत्र करून त्यांना कसं तरी करून पाडणं हा प्रकार चालू आहे. 10 नंबरचा वॉर्ड आहे. 10 नंबरचा वॉर्ड म्हणजे राबोडी, वृंदावन, रुस्तमजी आणि साकेत, के विला असा हा प्रामुख्याने वॉर्ड आहे. तो त्या वॉर्डमध्ये गेल्या वेळेला 4ही नगरसेवक राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादी एकत्रित होती. आता हे 4ही लोक अजितदादाकडे असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादाचं आहे. आणि ह्या वॉर्डमध्ये तेच राष्ट्रवादी अजितदादाचे उमेदवार निवडून येतील पुन्हा, असं आता तिथे चित्र आहे. तर तिथे नॅचरली टार्गेट राष्ट्रवादी अजितदादाचे लोक आहेत आणि तिथे नजीब मुल्ला उभे आहेत स्वतः आणि सुहास देसाई जे राष्ट्रवादीचे जुने 2 आहेत, ते एक वैदा खान म्हणून उभे आहेत आणि एक पूनम माळी म्हणून आहेत, ज्या उच्च शिक्षित आहेत. आपल्या केसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ठाण्यात जे आहे तिथे त्या प्राध्यापिका आहेत इंजिनिअरिंग कॉलेजच्या. मला कधी कधी वाटतं की चांगली शिकलेली व्यक्ती राजकारणामध्ये आली हे म्हटलं तर कौतुक, पण आहे म्हटलं तर कधी कधी वाटतं की कशाला आल्या, कारण की राजकारण किती खराब आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर इथे ह्यांना नजीबला टार्गेट करता येत नाहीत, म्हणून मग त्यांनी काय केलंय, इथे सुहास देसाईला टार्गेट करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत आणि हे या ज्या पूनम माळी आहेत तर त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. वैदा खानना पण प्रयत्न असा चालू आहे की वैदा खानांसमोर एकच हिंदू व्यक्ती उभी आहे, बाकी सगळे मुसलमान उमेदवार आहेत वैदा खान सोबतचे, महिलांच्या ह्याच्यामध्ये. तर ते हिंदू जे आहे उमेदवार ती भारतीय जनता पार्टीचे आहे. तर त्यांचा प्रचार सगळीकडे असा झालाय की आम्ही एकमेव हिंदू आहोत, तर सगळ्या हिंदूंनी आम्हाला मतदान द्यावं आणि त्या अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम पोलरायझेशन करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय. तर हे झालं 10 नंबर करणारे हे भाजपवाले आणि तुतारीवाले. हो, आता असं ऐकिवात आहे, पुन्हा मी तेच सांगतोय. पुढे मी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे व्हिक्टिमची नावं सगळीकडे घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं एक टार्गेट 1 नंबरचं राहिलं, तिथे जे व्हिक्टिमचं नाव घ्यायचं राहिलं ते मी आता घेऊन टाकतो. तिथे भारतीय जनता पार्टीचे तिथल्या एरियाचे त्यांच्या प्रभागाचे जे अध्यक्ष आहेत राम ठाकूर, त्यांच्या पत्नीला त्यांनी तिकीट दिलंय, तर त्यांची पत्नी तिथे टार्गेट आहे, तिला हरवण्याचा प्रयत्न चाललाय. 9 नंबरचा मी तुम्हाला सांगितलं शिवसेनेचं जे 2 जण आहेत त्यांना राष्ट्रवादीवाले प्रयत्न करतात. 10 नंबरची मी नावं घेतली, त्यांचा प्रयत्न चाललाय की वैदा खानला आणि डॉक्टर पूनम माळी यांना हरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सुहास देसाईला पण हरवता येईल का म्हणून त्याची चाचपणी चालू आहे. आता 11 नंबर मध्ये जाऊया. आता 11 नंबर हा वृंदावन सोसायटी, ऋतू पार्क, गोकुळनगर आणि खोपट असा वॉर्ड आहे. त्या वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टी गेल्या वेळेला 4ही जागा जिंकली होती आणि त्या वॉर्डमध्ये माझे चांगले मित्र मिलिंद पाटणकर म्हणजे 5 वेळेला निवडून आले होते, त्यांचा तो वॉर्ड आहे. ह्या वेळेला तिथे आरक्षण पडल्यामुळे 2 पुरुष 2 उमेदवारांमध्ये एकाचं ओबीसी आरक्षण पडल्यामुळे मिलिंद पाटणकरांना तिथलं तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलंय. आता धक्कादायक गौस्फोट इथे आहे, तिथे टार्गेट भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे पाटणकरांची बायको मिलिंद पाटणकरांची मिसेस आणि आणखीन कोणाला जर का पाडता आलं तर तो प्रयत्न तिथे जोरात सुरू आहे. तो शिवसेना शिंदे गटाकडून आणि तो शिंदे गटाकडनं आहे. प्रपोजल नॅचरली त्यांच्याचकडनं येणार आहेत. शिंदे गटाकडनं नाही येते, तो आहे उबाठाकडनं, कारण तिथे समोर उबाठाचे लोक आहेत. त्यांच्या शिंदे गटाची तर युती आहे, पण शेवटी तिथले शिवसैनिक सगळेजण म्हणतायत की आपण ओरिजिनल शिवसैनिकच आहोत. आपल्याला मोका आहे पाटणकरांचा 25 वर्षाची सत्ता जी आहे ती एकदा नाहीशी करून टाकायची आणि हे करण्यासाठी. तर तुम्ही शिंदेचे शिवसैनिक असा, नाही तर आपण सगळे एकत्र होऊ, आम्ही उबाटाचे असा, आपण शिवसैनिक आहोत, असा एक इमोशनल आणखीन एक अँगल असा येतोय की उबाठावाले आणि शिवसेनावाले पण एकत्र होऊन भाजपला, कारण की जिथे जिथे भाजपला पाडायची साजिश आहे तिथे अशा गोष्टी घडू शकतायत. तिथे उबाठा जुने आणि हे एकत्र येतात. हा, ते शिवसैनिक जे आहेत ते एकमेकांना साथ देऊन भारतीय जनता पार्टीला धडा शिकवू असं होऊ शकेल. त्यामध्ये वॉर्ड 11 आहे, त्याला पाटणकरांनी
सावध व्हायला लगेच सावध होण्याची नितांत गरज आहे. आता वॉर्ड 15 जो आहे, वॉर्ड 15 आहे, त्या वॉर्डमध्ये पण टार्गेट भारतीय जनता पार्टी आहे. आणि तिथे मी जे ऐकतोय, कदाचित माझा वॉर्डचा नंबर एक पुढे मागे झाला तर माफ करा, पण मी नाव घेऊन सांगतो म्हणजे त्या व्यक्तीने सावध व्हायची त्याला होता येईल. अमित सराया, जो नुकताच जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं, तो अमित सराया जितेंद्र आव्हाडांचा खास सहकारी होता, तो भारतीय जनता पार्टीत आलाय. तर त्याला धडा शिकवायचा, त्याला पाडायचा असा प्रयत्न तिथे सुरू आहे. अमित सरायांनी पण सावध होण्याची नितांत गरज आहे. त्याला पाडण्यासाठी प्रयत्नशील शिवसेना, समोरचे सगळे लोक म्हणून, अच्छा, सगळे मिळून पाडायचं त्यांना. आणि आता सगळ्यात महत्वाचं मी सांगू इच्छितो म्हणजे वॉर्ड क्रमांक 21 नौपाडा, भारतीय जनता पार्टीचा गड. 2014 पासून नौपाड्यांनी खरं भारतीय जनता पार्टीची ठाण्यामध्ये पुनर्स्थापना करायला जो वॉर्ड कारणीभूत होता, 2014 साली संजय केळकरांना निवडून आणायला, 2019 साली संजय केळकरांना निवडून आणायला, ज्या वॉर्डचा मोठा रोल होता, नौपाड्याचे वॉर्ड, ब्राह्मण डॉमिनेटेड वॉर्ड, तर त्या वॉर्डमध्ये 21 नंबरच्या वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टी टार्गेट आहे. तिथे गेल्या वेळेला 4ही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते, यावेळेला पण 4ही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत. तेच त्यांना उमेदवार आहेत, त्यांना सगळ्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यातल्या सुनेश जोशीला पाडायचा जोरात प्रयत्न त्यांचा सुरू आहे. काहीही करून सुनेश जोशीला पाडा. आणि त्या इथे भारतीय जनता पार्टी विस्कळीत का दिसते, तर त्यांचे 3 नगरसेवक एकत्र कॅम्पेन करतायत, एक नगरसेवक स्वतःचं वेगळं कॅम्पेन करतोय, असं ते थोडं डिस्जॉइंटेड जो करतोय तो जोशी आहे. नाही, जोशी त्या तिघांबरोबर आहे. ते आता नावं आपण नको घेऊ सगळ्यांना, आता वेगळं करतोय म्हटल्यावर लोकांना माहितीच आहे, असं ऐकिवात आहे आपण असं म्हणू. कारण की ते सगळेच माझे मित्र आहेत, त्यामुळे मित्र इथे काय नाही. आणि ह्याच्या नंतर मुंब्र्यामध्ये 3 वॉर्ड आहेत, वॉर्ड नंबर 26, 31 आणि मला वाटतं 33. तिथे पण असंच प्रयत्न सुरू आहेत. जे प्रस्थापित आहेत त्यांना पाडायचा प्रयत्न करतायत आणि ते प्रयत्न आव्हाड साहेबांकडनं आणि नजीब मुल्ला दोघांकडनंही केले जात आहेत. मित्रांनो, वेळ कमी आहे म्हणून मी थोडासा आवर्त घेतोय. मी तुम्हाला ठाण्यातल्या वॉर्ड सकट नावं घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. हे चित्र संबंध महाराष्ट्रभर असेल, 100% असेल. बाकी समारोप आपण करावा ही विनंती. काय नाही, ठाण्यातलं चित्र ते सगळ्या महाराष्ट्रात असणार. मी तुम्हाला सांगितलं तिथले काही रिपोर्ट्स, सर आपले जे गावोगावी पत्रकार मित्र आहेत त्यांना मी सांगितले की बाबा तुम्ही मला पाठवा, ते मी सगळे तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रावरही बोलता येईल. मग धन्यवाद, उद्या भेटू.